37 न्यूज उस्मानाबाद। नमस्कार, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहत आहात दिनांक 28 जून 2025च्या धाराशिव उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी। परांडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक येथे जिल्हा परिषद शाळेत मोहोकर नावाचे शिक्षक दारूच्या नशेत तर होऊन हजर असा सतत प्रकार होत असल्याने गटविकास अधिकारी परांडा यांच्याकडे केली जनतेने व शालेय समितीने तक्रार। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात 5 ठिकाणी छापेमारी करून 45 लिटर उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात 5 ठिकाणी छापेमारी करून अनेक ठिकाणी देशी विदेशी दारू केली जप्त। वाशी तालुक्यात पारगाव येथे घराचे कुलूप तोडून 2.5 ते 3 लाख रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने केले लांपास। वाशी पोलिसांकडे गुन्हा झाला नोंद। परांडा तालुक्यात युवकाला बेदम मारहाण व जीवे मारण्याची दिली धमकी। 6 जणांवर परांडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद। येत्या ऑगस्ट महिन्यापासून पोस्ट ऑफिसमध्ये काउंटरवर देखील करता येणार ऑनलाईन पेमेंट। अनुदानाच्या मोहपायी रुईभर व गौडगाव येथील शेतकरी यांची झाली 80,000 रुपयाची फसवणूक। पंचायत समितीतून गोठ्याच्या अनुदानाचे आहे हे प्रकरण। महाबीज बियाणाच्या बाबतीत शेतकरी यांनी केलेल्या अनेक तक्रारींचा वर्षाव। अनेक हेक्टर पेरणीची शेतकरी यांची मेहनत वाया। कृषी विभागाच्या शेतकरी यांना ग्राहक मंचात तक्रार करण्याचा रवींद्र माने जिल्हा कृषी अधीक्षक यांचा सल्ला, पण कारवाईस मात्र टाळाटाळ। जिल्हाधिकारी यांनी पंचनामा करून मोबदला व नुकसान भरपाई देण्याचे केले शेतकरी यांनी आव्हान। जिल्ह्यात पवनचक्की कंपन्याची शेतकरी यांच्यावर दादागिरी सुरूच। संबंधितांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज। कुचकामी ठरत असलेल्या धाराशिव उस्मानाबाद नगरपालिकेच्या विकास कामाचा स्पीड ब्रेकर काही थांबेना। 3 कोटीचा निविदावर निर्णय होईना। कार्यालयात आहेत 3 कोटीच्या निविदा धुळकात पडून। धाराशिव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी ह्या वसुधा फड ह्या 20 जून पासून दीर्घ रजेवर गेल्याने 7 दिवस रिक्त असलेल्या मुख्याधिकारी पद अखेर तुळजापूर नपच्या मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्याकडे दिला प्रभार। अतिरिक्त प्रभार परिवीक्षाधीन मुख्याधिकारी रोहित भंगरे यांच्याकडे देण्यात आला।